Hello students, now we are going to study one more poem of our syllabus. आपल्या सिलेबसची आणखीन एक कविता आज आपण अभ्यासणार आहोत. This poem is written by ओम प्रकाश वाल्मिकी. ओम प्रकाश वाल्मिकी नावाचा हिंदी लेखक आहे. त्या हिंदी लेखकाची ही कविता आहे. Few things we must know before we start reading the poem, that Om Prakash Chautala Om Prakash Valmiki belongs to Dalit literature movement. दलित वाङ्मयाची चळवळ जी आहे त्या चळवळीमधले हे लेखक आहेत. In India there is a caste system and there are separate blocks between this community. या कम्युनिटीमध्ये या ज्या जाती आहेत या जातींमध्ये वेगवेगळे असे ब्लॉक आहेत and they are not penetrable. आणि ते एकमेकाच्या ह्याच्यामध्ये मिसळू शकत नाहीत. Dalits have so many limitations. Upper class people enjoy freedoms and the life of Dalits is very bad, was very bad, and even there was confrontation between high class society and Gandhiji during the freedom movement as well. तर दलितांची स्थिती वर्णन करणारा आणि दलित आणि उच्चवर्गीय यांच्यामधले संबंधावर फोकस करणारी ही कविता आहे. वन्स यू रीड द पोयम, ही कविता तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की what kind of relationship exists between Dalits and upper class. अपर क्लास सोसायटी आणि दलित यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे संबंध अस्तित्वात होते हे तुमच्या लक्षात येतील. नाव even you will come to know what kind of reality was there. आता आपण किती साधारणपणे स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षामध्ये आहोत. 75 प्लस वर्ष झालेली आहेत. 75 होऊन गेली आणि 75 होऊन गेल्यामुळं लोकशाहीची फळं ही सगळ्याच समाजांना मिळाली. त्यामुळे दलितांच्यावर होणारे अत्याचार बऱ्यापैकी कमी झाले. त्यामुळे मूळ अत्याचार कसे होते याबद्दलची संकल्पना आपल्याला येत नाही, पण ती संकल्पना आपल्याला ही कविता वाचल्यानंतर 100% येईल. ओके. आणि जुन्या कालावधीमध्ये त्यांच्यावर कसा अत्याचार होता, इनजस्टिस जो होता किंवा कोणत्या प्रकारचं जातीय व्यवस्थेवर आधारित कशा प्रकारचे अत्याचार त्यांच्यावर होते याचा एक रिअलिस्टिक माहिती आपल्याला मिळेल. आता ही जी कविता आहे ही कविता ओम प्रकाश वाल्मिकी यांनी लिहिलेली आहे. वाल्मिकी died in 2013 and was born in 1950. Means he was born in democracy and died in democracy, though his early years, caste system was existing in society. Caste system ही समाजामध्ये होती. So he is an Indian poet who was born at Barla Muzaffarnagar. उत्तर प्रदेशमधलं एक अनटचेबल कम्युनिटी आहे, त्या कम्युनिटीमध्ये त्याचा जन्म झाला. बारला नावाची कम्युनिटी. He was Dalit. So in classroom, in school, he was not allowed to sit with all people. There was a group of students who belonged to Dalit community. Dalit कम्युनिटीच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांच्याच बरोबरच त्याला बसता येत होतं. From school days, even there are incidents from the life of अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठेंच्या याच्यामधले सुद्धा आपल्याला बरेचसे आहेत. तर प्रेमचंद्र, रवींद्रनाथ टागोर हे जे लोक होते त्यांचं लिटरेचर सुद्धा त्यांनी वाचलेलं होतं. Means early in his age he read literature. He was interested in literature. He read literature and learned something, that
picture of his community is not presented properly in literature. So he portrayed his own life of his society in his literature, and he contributed in the development of Dalit movement in Hindi belt. हिंदी बेल्टमध्ये दलित लिटरेचरची जी चळवळ आहे त्या चळवळीमध्ये त्यांनी भरपूर योगदान केलं. His main concern is realistically present what was happening to untouchables. अछूत लोगों के बारे में जो कुछ होता था उसका एक वास्तववादी वर्णन करना उनकी वो जिम्मेवारी मानते थे. He has written his autobiography Jhutan. Jhutan means, you know the meaning of Worcester. Which was published in 1997. Then it is one of the important works of Dalit movement. बस बहुत हो चुका, हे सुद्धा त्यांचं दुसरं एक पुस्तक आहे. अब और नहीं, आणखीन आता नहीं, किंवा सेवियों का संताप, सलाम, घुसपैठियाँ, सफाई देवता, दलित साहित्य का सौंदर्य शास्त्र, मैं ब्राह्मण नहीं हूँ, अशा प्रकारची पुस्तकं त्यांनी लिहिली. या सगळ्यामध्ये तुम्हाला दलित मुवमेंटचा एक कुठेतरी टच पाहायला मिळेल. ही वॉज ऑनर्ड विथ साहित्यभूषण अवॉर्ड. 1993ला साहित्यभूषण अवॉर्ड त्याला दिलं गेलं, आणि त्यानंतर साहित्य भुवन अवॉर्ड वॉज गिवन टू हिम in 1993, आणि डॉक्टर आंबेडकर नॅशनल अवॉर्ड वॉज ऑल्सो रिसिव्ड बाय हिम इन 1993. 1993मध्ये, किंवा परिवेश सम्मान 1995ला त्याला कोणतं मिळालं? परिवेश सम्मान इन 1995. व्हॉट वुड यू डू ही त्यांची कविता आहे. इट वॉज ओरिजिनली रिटन इन हिंदी. पहिल्यांदा मूळ कोणत्या भाषेमध्ये लिहिलेली आहे? हिंदी. अँड इट इज ट्रान्सलेटेड इन इंग्लिश, आणि ती इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट कोणी केलेली आहे? प्रतीक कांजीलाल. प्रतीक कांजीलाल नावाचा जो लेखक आहे त्यानं ही कविता इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे. सो दिस पोएम डील्स विथ द प्रॉब्लेम्स, एक्सपिरियन्सेस ऑफ दलित कम्युनिटी इन इंडिया. भारतामध्ये जे दलित कम्युनिटी आहे त्यांचे जे अनुभव आहेत हे रिॲलिस्टिकली आपल्यासमोर प्रेझेंट करायचं काम या कवितेमध्ये केलेलं आहे. दिस पोएट स्पीक्स ऑफ सफरिंग्स फॉर एजेस ड्यू टू कास्ट सिस्टम. कास्ट सिस्टममुळे जे सफरिंग होतात त्याबद्दल तो लिहित आहे. पोएट टॉक्स अबाउट द पेन, त्यांच्या वेदना, त्यांना केलेली इजा, गरिबी, ह्युमिलिएशन, त्यांचे अपमान, या संदर्भात वास्तवपणे या कवितेत वर्णन करताना आपल्याला दिसतं. आणि मग आपल्यासमोर एकदम हा वर्षानुवर्षे त्यांच्यावर केला गेलेला अन्याय आहे, त्या अन्यायाबद्दलची चीड मनामध्ये निर्माण होते, आणि हा अन्याय आपण केलेला आहे आणि तो आता समाजातून नष्ट करायला हवा, ही एक जाणीव जागृतपणे आपल्यासमोर निर्माण होते. दिस पोयम, आता ही जी कविता आहे, ही कविता talks about the wrong treatment given by upper class society to lower class society or untouchables. What happens, Dalit community is out of the village. जे गावाचा कोपरा असेल ना, त्या कोपऱ्यात कुठं ओढ्याच्या बाजूला, नदीच्या बाजूला, अशा ठिकाणी ही दलितांची वस्ती असते. देन देर आर प्रायव्हेट वेल्स, विहिरी असतात, पण विहिरीतलं पाणी त्यांना काढता येत नाही. ऑन द अदर हँड दे आर अब्युज्ड, मीन्स पीपल त्यांना शिवीगाळ केली जाते, त्यांना मीन्स दे आर फोर्स टू ब्रेक स्टोन्स, दगड फोडायला लावतात, इवन इन द मिड डे सन.
They are asked to work on canals, to dig trenches for means to dig pits for burying carcasses of animals. प्राण्यांचे मृतदेह पुरण्यासाठी त्यांना खड्डे काढावे लागतात. Whatever work involves working in dirt is assigned to them. घाणीत काम करायची सगळी जबाबदारी ही त्यांना दिली जाते. Even when you give your worn out clothes to them, you don't consider them worthy enough to have respectable or respectful life or dignified life. एक अस्मिता असणारं जीवन त्यांना मिळावं असं आपल्याला वाटतच नाही. Now sometimes what happens, even brutal injustice is done to them. Sometimes they are beaten, they are burned, they are hung. As awareness increased, things changed. But in past, they were brutally treated, and this experience relates with the experience of writer. Not necessary it is experience of today. Their houses are not proper houses. Even there were stories. अशा काही गोष्टी सुद्धा होते की मजल्याचं घर बांधायला गेल्यावर त्यांच्यावर अत्याचार केलेलं हे सुद्धा समजलं. They are forced to sleep in knee deep water due to poverty. गरिबी असल्यामुळे त्यांना घाणीमध्ये झोपायला लागायचं. Hunger was their enemy number one. Their women were also mistreated. In some societies there is a practice that a newly married woman from Dalit untouchable community was to be sent to the landlord of that village. अशा प्रकारच्या सुद्धा काही प्रथा होत्या. They were sold as slaves. वर्षभर काम करणारा कामगार म्हणून सुद्धा ते काम करायचे आणि तिथे त्यांना फार वाईट ट्रीटमेंट दिली जायची. पब्लिकली इन्सल्ट केलं जायचं. काही वेळ तर त्यांच्या तोंडाला काळं फासून गावामधून वरात काढली जायची, प्रोसेशन काढली जायची. इवन दे वर नॉट अलाउड टू राईट ऑन पेपर. लिहिणं सुद्धा त्यांना शिक्षणापासून सुद्धा वंचित केलं होतं. सत्यम शिवम सुंदरम सुद्धा त्यांना लिहायचा हक्क नव्हता. अशा प्रकारचं एक रिअलिस्टिक वास्तववादी वर्णन या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सो whatever is summarily we try to understand what is in the poem. आता हे कवितेमध्ये कसं प्रत्यक्षामध्ये लिहिलेलं आहे किंवा आपण कविता वाचू म्हणजे आपल्याला या गोष्टी लक्षात येईल. What would you do? तुम्ही काय कराल बघा. Poet asks a question. Poet asks a question. प्रश्न आपल्या तोंडावर ठोकून देतो. What would you do? तुम्ही काय कराल? If you are thrown out of your village. तुम्हाला तुमच्या गावातनंच काढून टाकलं. What would you do if you are thrown out of your village? If you are exiled. तुम्हाला काढून टाकलं. काय कराल तुम्ही? Means the place where you are born really belongs to you. Your identities are there. तुमच्या ओळखी तिथं आहेत. अशा वेळी तुम्हाला कोण म्हटलं चल गावात राहायचं नाही तर तुम्हाला कसं वाटेल? Cannot draw water from the well. किंवा if you are told that you cannot use water from this well. Water is the necessity of life. जीवनाची मूळ गरज आहे. पाणी नसेल तर जीवन शक्य नाही. आणि तुम्हाला म्हटलं की तुला पाणीच विहिरीतनं काढता येणार नाही. What would you do? If you are abused. If you are abused when you are there to draw water from the well. Mahatma Jyotiba Phule opened his own well in Pune of his palace, of his home. त्याच्या घरातली त्याने विहीर ओपन करून दिली दलितांच्यासाठी. Upper class society did not allow them to draw water from well. In the screaming, echoing afternoon, told to break stones in place of real work.
आर गिवन लिव्हिंग टू ईट, व्हॉट वुड यू डू? आणि जर तुम्हाला सांगितलं की इन द आफ्टरनून वेन सन इज व्हेरी स्कॉर्चिंग, सूर्य असा भाजायला लागलेला आहे, अशा वेळी तुम्हाला जर दगडं फोडायला सांगितली तर व्हॉट वुड यू डू? व्हॉट वुड यू डू? So, in place of real work, if you are given living to eat, what would you do? म्हणजे तुम्हाला अगदीच काहीतरी काम देऊन हे देण्यापेक्षा भीकच दिली तर तुम्ही काय कराल? इफ यू आर टोल्ड टू ड्रॅग अवे ॲनिमल्स कॅराकासेस, बघा ॲनिमल कॅराकासेस म्हणजे मृत प्राण्यांची शरीरं. buffaloes, cows, when they were dead, they were dragged and buried outside of the village precinct, and that work was assigned to untouchable community. ते मृत शरीर बाहेर जाऊन पुरायची होती आणि ती कामं कोणाला दिली जायची? दलित कम्युनिटीला दिली जायची. They carry away the filth of a whole family, given hand me down टू विअर. गावातली घाण तुम्ही काढायची, तुम्हाला कपडे वापरलेले द्यायचे. असं जर असलं तर तुम्ही काय कराल? इफ यू आर केप्ट फार फ्रॉम बुक्स, फार फ्रॉम थ्रेशहोल्ड ऑफ टेम्पल अँड लर्निंग, जर तुम्हाला पुस्तकाच्या जवळच येऊ दिलं नाही, इफ यू आर नॉट अलाउड टू टच द बुक्स. थ्रेशहोल्ड मीन्स उंबरठा. तुम्हाला उंबऱ्यापर्यंत सुद्धा शाळेच्या तुम्हाला येऊ दिलं नाही तर तुम्ही काय कराल? टेम्पल ऑफ लर्निंग, शिक्षणाचं मंदिर जे आहे शाळा, तिथं तुम्हाला येऊच दिलं नाही, काय कराल? इफ यू आर हंग अप लाईक जीसस ऑन अ ब्लॅकन्ड वॉल इन द लाईट ऑफ एन ऑइल लॅम्प, व्हॉट वुड यू डू? अंधाऱ्या रात्री दिवे चमकत असताना तुम्हाला येशू ख्रिस्तासारखं टांगलं तर काय कराल तुम्ही? व्हॉट वुड यू डू? If you have to live in hut of mud and straw, which can be flattened by breath or swept away in night of rain, if you are told to sleep in knee deep water, what would you do? तुम्हाला अशा घरामध्ये राहायला सांगितलं की जे वारं आलं की पडून जाईल, पाऊस पडला की ते त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल, अशा ह्याच्यामध्ये तुम्ही काय कराल? In a hut of mud and straw, which can be flattened by breath or swept away in a night of rain, if you are told to sleep in knee deep water, what would you do? तुम्ही काय कराल? गुडघाभर पाण्यामध्ये तुम्हाला जर झोपायला लावलं तर काय कराल? If you have to swim against the current to open the doors of pain and do battle with hunger, जर तुम्हाला वेदनांचे दरवाजे उघडले आणि अँड डू बॅटल विथ हंगर, आणि तुम्हाला भुकेशी संघर्ष करायला लागला तर तुम्ही काय कराल? सेंड युअर न्यूली वेड विमन टू द लँडलॉर्ड्स मॅन्शन ऑन द फर्स्ट नाईट, व्हॉट वुड यू डू? आणि जर तुम्ही नवदाम्पत्याचे नवीन लग्न झालेलं आहे तुमचं आणि तुमच्या नववधूला जर गावातल्या उच्चभ्रू माणसाच्या घरामध्ये पाठवलं तर तुम्ही काय कराल? सो बॅड वॉज द सिच्युएशन ऑफ विमेन. दे वेर न्यूली वेड ब्राईड वॉज टेकन बाय अपर क्लास लँडलॉर्ड अँड ही just dishonored her. Such kind of thing was not good. Then if you are denied in your own land, made slave labor, stripped of your rights, your civilization burned away, the pages of your glorious history torn to shreds and thrown away, what would you do? आणि तुम्ही काय कराल? किंवा इन युअर ओन लँड, तुमच्या स्वतःच्या इन युअर ओन लँड, तुमच्या स्वतःच्या जमिनीमध्ये तुम्हाला गुरासारखं काम करायला लावलं, स्लेव लाईक लेबर.
इफ युअर राईट्स आर टेकन आउट, तुमचे अधिकार काढून घेतले. यू आर टोल्ड दॅट यू आर अबोरिजिनल्स, यू आर व्हेरी बॅकवर्ड. तुमचा सुसंस्कृत होण्याचा अधिकारच काढून घेतला, तुमचं संस्कृती जाळून काढण्याचा प्रयत्न केला. तुमच्या इतिहासामधले सुद्धा संघर्षाची काही पानं असतील तर तिचे तुकडे करायचा प्रयत्न केला तर तुम्ही काय कराल? व्हॉट वुड यू डू? सो दिस क्वेश्चन, व्हॉट वुड यू डू, इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आफ्टर एव्हरी रेफ्रेन, आफ्टर एव्हरी stanza, poet asks this question, and after every question the suffering of untouchable is intensified. प्रत्येक स्टांजा नंतर हा रिफ्रेन येतो आणि तेवढा झाल्यानंतर आणखीन काहीतरी इन्सल्ट त्याच्यामध्ये ऍड केलेला आपल्याला दिसतो. बघा कोणते कोणते अधिकार दिले जात नाहीत. यू कॅनॉट वोट, तुम्हाला मत द्यायचा अधिकार नाही. इफ यू कॅनॉट वोट आर बीटन ब्लडी, जर तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही तर तुम्हाला मारलं जाईल. बिटन इन द नेम ऑफ डेमोक्रेसी, लोकशाहीच्या नावाखाली मारलं जाणार. अँड ॲट एव्हरी स्टेप रिमाइंडेड ऑफ हाऊ सिग्निफिकंट युअर रेस इज, आणि प्रत्येक पावलाला तुम्हाला आठवण करून दिली जाईल की यू आर अनटचेबल. इफ युअर लाईफ स्टिंक्स, इफ युअर हँड्स आर रॉ अँड येट दे टेल यू डिग कॅनल्स, डिग ड्रेन्स, व्हॉट वुड यू डू? तुम्ही आजारी आहात, यू आर सो वीक दॅट यू कॅनॉट इवन स्टँड अप, अँड देन यू आर टोल्ड डिग कॅनॉल, डिग ड्रेन्स, व्हॉट वुड यू डू? अशा स्थितीमध्ये तुम्ही आजारी आहात आणि तुमच्या गावातला अप्पर क्लास समाजातला माणूस आला अँड ही टोल्ड दॅट दिस इज अ डेड ॲनिमल, हे एक मृत प्राणी आहे, टेक हिम ऑन द आउटस्कर्ट्स ऑफ द विलेज अँड बरी हिम देअर. आता तुम्हीच एवढे आजारी आहात तर अशा वेळी तुम्हाला हे करणं शक्य आहे का? आणि त्यावेळी तुम्ही काय कराल? इफ यू आर इन्सल्टेड इन पब्लिक, युअर प्रॉपर्टी इज स्नॅच्ड अवे इन द नेम ऑफ रिलिजन, युअर वुमेन टोल्ड टू बिकम देवदासीज अँड मेड प्रॉस्टिट्यूट्स, व्हॉट वुड यू डू? हे तर जशी कविता पुढे जाईल तशी तिची अन्यायाची जी खोली आहे ती वाढत जाते. जर तुम्हाला सांगितलं की तुमच्या बायकांना देवदासी करा, त्यांना वेश्या करा, तर तुम्हाला कसं वाटेल? धर्माच्या नावाखाली तुम्हाला जर मारलं तर कसं वाटेल? इन द नेम ऑफ रिलिजन यू आर टोल्ड टू बिकम देवदासी, यू आर टोल्ड टू बिकम प्रॉस्टिट्यूट, व्हॉट वुड यू डू? म्हणजे प्रत्येक प्रश्नानंतर तुम्हाला तिथं एक जाणीव होते की बाबा कुणीतरी तुमच्या कानामध्ये गरम तेल ओतल्यासारखं होतं. युअर फेअर कॉम्प्लेक्शन वुड बी बर्न ब्लॅक, युअर आईज वुड बी ड्राय, डेड, यू कुड नॉट राईट ऑन पेपर. तुमच्यावर किती जरी अत्याचार झाला तरी तुम्ही ते पेपरवर लिहू शकणार नाही, किंवा यू कॅनॉट राईट ऑन पेपर इवन दो यू आर एबल टू, यू कॅनॉट गिव्ह व्हॉइस टू युअर पेन, यू कॅनॉट राईट सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम हे शब्द तुम्ही लिहू शकत नाही. वाय यू कॅनॉट राईट इट? बिकॉज यू डोंट हॅव राईट, बिकॉज यू आर अनटचेबल, यू आर descendant of the god. You would be lame, a cripple, if you had to live thus for ages like me. What would you do? तुम्ही तर हरिजन आहात, देवाचे वंशज आहात, पण तुम्हाला असं क्रिपल केलं, असं तुमचे हातपाय बांधून जर तुम्हाला जगायला लागलं वर्षानुवर्ष, तर तुम्ही काय कराल? असे प्रश्न इथं कवी विचारतो आणि दाहक सत्य, intense truth about the condition of backward community is brought to our notice by the writer, and it is done very acutely. One strategy, poetic device is used after in refrain, what would you do question is used, and that question, after each question the picture of suffering is intensified, and poet has been very successful in doing this thing. Now question and answers. Rewrite the following sentences by choosing the correct alternative. योग्य पर्याय निवडून
तुम्ही हे लिहा, द अप्पर कास्ट पीपल नेवर थिंक ऑफ द अनटचेबल्स ॲज ह्युमन बीइंग, स्लेव्स, अनकल्चर्ड, uneducated. The upper caste people never think of untouchables as human beings. एक मानव म्हणून त्यांचा कधीही विचार करत नाही. Dalits are demoralized, beaten up, abused and insulted in private, public, mansion or in public. The untouchables are given ... to eat, scraps to eat. Dalits are forced to battle with hunger. भुकेचे युद्ध त्यांना लढायला लावतात. Dalit women are enforced to become devadasis and turned into prostitutes in the name of culture, religion, caste, religion. Dalits have to live in the hut of mud and straw. Answer the following sentences in one word, सेंटेन्स और फ्रेज. असेही प्रश्न तुम्हाला विचारले जातील. वाय आर दलित्स डिनाइड देअर लँड? त्यांची जमीन का त्यांना नाकारली जाते? कारण दे डू नॉट हॅव राईट टू होल्ड लँड, बिकॉज दे आर अनटचेबल्स. बिकॉज दे आर अनटचेबल्स. दे आर डिनाइड देअर लँड बिकॉज इन द नेम ऑफ religion. In the name of religion. They are denied their land in the name of religion. धर्माच्या नावाखाली त्यांना त्यांची जमीन त्यांना दिली जात नाही. Who is called descendants of the gods? Brahmins. How are Dalit women tamed in the name of religion? They are insulted, they are made devdasis, and they are forced to prostitution. So what is done? To become devdasis and made prostitutes. What are Dalits not allowed to write on the paper? काय पेपरवर लिहायला त्यांना परवानगी दिली जात नाही? सत्यम शिवम सुंदरम. So they are not allowed to write on paper सत्यम शिवम सुंदरम. काय लिहू दिलं जात नाही त्यांना? सत्यम शिवम Sundaram. How are Dalit women tamed in the name of religion? They are made devadasis. They are made devadasis and prostitutes. What Satyam Shivam Sundaram? Where were the newlywed women of Dalit sent on the first night? In the palace of village landlord. Village landlordच्या पॅलेसमध्ये तिला पाठवून दिलं जायचं. Then there are questions, मोठे क्वेश्चन सुद्धा आहेत. Answer the following questions in 250 to 300 words. म्हणजे आपल्याला हा पॅटर्न कसा 60-40चा आहे आणि याच्यामध्ये 60 मार्काचे प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत. 60 मार्काचे प्रश्न लिहायचे आहेत. तेव्हा हे 60 मार्काचे प्रश्न लिहित असताना मोठे प्रश्न सुद्धा आपल्याला असणार आहेत. ते मोठे प्रश्न साधारणपणे काय असतील?
याच्याबद्दल चर्चा करून हा धडा, ही कविता आपण संपवणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन 250 or 300 वर्ड्स. प्रश्न काय आहे? आन्सर इन 250 or 300 वर्ड्स. 250 ते 300 शब्दामध्ये उत्तर लिहा. Why are Dalits kept away from the threshold of the temple of learning? In a caste, in India, means how to write the poem, what would you do? The poem talks about the caste system. कविता कशाबद्दल बोलते? कास्ट सिस्टम मध्ये बोलते. पहिली गोष्ट. देन इट प्रेझेंट्स अ रिअलिस्टिक पिक्चर. पिक्चर ऑफ ट्रीटमेंट given to untouchables. म्हणजे ही गोष्ट आपण लिहायला पाहिजे. नाउ इन इंडिया, backward class community is not given certain rights, not given certain rights. काही अधिकार त्यांना नाहीत. Inhuman treatment is given to them. Inhuman treatment त्यांना दिलेली जाते. आणखीन even they were not entitled to take education. शिक्षण घ्यायचा सुद्धा त्यांना अधिकार नाही. टू टेक एज्युकेशन, शिक्षण घ्यायचा सुद्धा त्यांना अधिकार नाही. आणि म्हणून दलितांना शाळेमध्ये, सो दलित्स वेअर नॉट अलाउड इन द टेम्पल ऑफ एज्युकेशन. इन द टेम्पल ऑफ एज्युकेशन. तर ही गोष्ट याच्यामध्ये लिहायची आहे. दुसरा प्रश्न काय? द पोएम व्हॉट वुड यू डू इज अ रिबेलियन अगेन्स्ट द एज ओल्ड इनइक्वॅलिटीज एक्सपिरियन्सेस बाय दलित. डिस्कस. आता याच्यामध्ये पहिल्यांदा सांगायचं आहे की ही कविता व्हॉट वुड यू डू टॉक्स अबाउट इज रिटन बाय a prominent person belonging to Dalit movement in India. Okay, he talks about inhuman treatment given, means this general statement. पहिल्यांदा जनरल स्टेटमेंट करायचं. जनरल स्टेटमेंट मध्ये काय? the poem what would you do is written by a notable contributor of Dalit movement literature. Okay, in this poem the poet talks about, poet realistically presents. दुसरी गोष्ट काय याच्यामध्ये? poet realistically presents inhuman treatment given to Dalit in India. म्हणजे भारतामध्ये यांना, दलितांना इनह्युमन ट्रीटमेंट दिली जाते, याबद्दल ही कविता बोलते. इट टॉक्स अबाउट इनह्युमन ट्रीटमेंट गिवन टू
ही आस्क्स ट्रीटमेंट गिवन टू अँड ही रजिस्टर्स हिज प्रोटेस्ट, आणि त्याचा विरोध तो रजिस्टर करतो बाय आस्किंग अ क्वेश्चन, व्हॉट वुड यू डू, तुम्ही काय करणार हा प्रश्न विचारून, व्हॉट वुड यू डू हा प्रश्न विचारून, कवी हे विचारत असतो. आणि जसजसे प्रश्न पुढे जातील तसतसं ही जी ट्रीटमेंट आहे दलित समाजाला मिळते त्याचं एक विदारक चित्र आपल्या समोर येतं. व्हॉट आर दलित्स केप्ट अवे फ्रॉम द थ्रेस, व्हाय आर द दलित्स आर, या प्रश्नाचं उत्तर असं लिहायचं की बाबा असं धर्मामध्ये म्हणजे जाती व्यवस्थेमध्ये बॅकवर्ड कम्युनिटीला शिक्षणाचा अधिकारच नाही असा अप्पर क्लासचा, उच्चवर्णीयांचा, ब्राह्मण लोकांचा आग्रह असल्यामुळं त्यांना अशी कास्ट सिस्टममध्ये कामं वाटून दिली, त्यांनी तेच काम त्यांनी करायचं असा आग्रह धरलेला, आणि त्या कामामध्ये शिक्षण हा त्यांचा घटक नव्हता, म्हणून त्यांनी शिक्षण घेऊ नये असं त्याच्यामध्ये म्हटलं जातं. यू कॅन राईट आन्सर टू दिस क्वेश्चन इन. देन डिस्कस द ऑटोबायोग्राफिकल एलिमेंट इन द पोएम, व्हॉट वुड यू डू. आता याने स्वतःचे अनुभव त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत म्हणून ते ऑटोबायोग्राफिकल आहे. द टायटल ऑफ द पोएम, व्हॉट वुड यू डू, हा प्रश्न आहे. हा प्रश्न प्रत्येक वर्स नंतर विचारला जातो आणि प्रत्येक वर्स नंतर त्याचा एक चित्र इंटेन्सिफाय होतं किंवा थीम त्याची. कंडिशन्स ऑफ दलित इन इंडिया हे जनरल प्रश्न आहेत. हे जनरल प्रश्नांची उत्तरं तुम्ही या ह्याच्यानुसार लिहायचे आहेत.